काय दिले बघा, when resistance R is connected to AC source, power drawn by circuit is P1. म्हणजे पहिल्यांदा सर्किट कुठलं दिलंय, प्युअर आर, दिसी नव्हे, प्युअर आर. आणि या प्युअर आर साठी P1 चा फॉर्म्युला काय असणार, P1 आता इन टर्म ऑफ रेजिस्टन्स आणि इम्पिडन्स, इम्पिडन्स नसतोय, सो इट इज IRMS स्क्वेअर, याला मी कॅपिटल आय म्हणतो बघा, आय स्क्वेअर आर, कॅपिटल आय म्हणजे IRMS. P1 मिळालं, राईट. आता सेकंड केस काय दिलंय, इफ नाउ इंडक्टन्स कनेक्टेड इन सिरीज विथ रेजिस्टन्स, म्हणजे RL सर्किट झालं. आता इम्पिडन्स ऑफ सर्किट इज Z. हा, पॉवर इन सर्किट बिकम P2. त्यावेळी इन टर्म ऑफ Z फॉर्म्युला पाहिजे आपल्याला. सो पॉवर इन टर्म ऑफ Z, RL सर्किट आहे, बेसिक फॉर्म्युला RX साठी आय स्क्वेअर झाला नाही. आता इट इज ERMS, याला मी V म्हणतो, IRMS I कॉस फाय, बरोबर. आता हे सर्किट RL आहे, त्यामुळं ओम्स लॉ न V काय होणार, IZ. कॅपिटल आय म्हणजे कॅपिटल आय आर स्क्वेअर देणार, परत झेड मध्ये पाहिजे ना आपल्या फॉर्म्युला. वी वॉन्ट फॉर्म्युला इन टर्म ऑफ Z. इज इट राईट. हा, आपल्याला फॉर्म्युला झेड मध्ये पाहिजे, म्हणजे आय नको आहे, झेड कॅन्सल होईल इथं. हा, तर इथं काय फॉर्म्युला येईल, V चा फॉर्म्युला इन टर्म ऑफ IR होतं, V आय तसं ठेवलं. आय चा फॉर्म्युला काय येईल, V मध्ये मी काय म्हणतो, तर मी जर ना आता यूज केलं असतं, एक मिनिट ऐका, V आय झेड, आय कॉस पाय किती, आर बाय झेड. मग RL साठी परत फॉर्म्युला काय आला, आय स्क्वेअर आर झाला, ऑप्शन मध्ये झेड आहे, म्हणजे आपल्याला फॉर्म्युला पाहिजे इन टर्म ऑफ झेड. इज इट राईट. मग त्यामुळं V इज इक्वल आय झेड पुढे करून चालणार नाही. As now we have to use I as cos pi R by, तर फॉर्म्युला येतोय V स्क्वेअर अपॉन Z स्क्वेअर बाय R. V स्क्वेअर Z स्क्वेअर अपॉन R. हा झाला इन द पॉवरचा फॉर्म्युला, P2 म्हणतो याला. हा, आता लक्ष द्या, P1 चा आय स्क्वेअर आर यूज करून चालणार नाही, V इन टर्म ऑफ V पाहिजे फॉर्म्युला P1 चा. मग इन टर्म ऑफ V कसा येणार, P1 इज बरोबर आहे आय स्क्वेअर आर, बट P1 चा RL सर्किट साठी फॉर्म्युला काय, VI सो येतोय. Yes, this is also formula for VI. I is I काय पुट करणार, yes it is for R circuit. बाय ओम्स ला I नको आहे आपल्याला, V बाय R. मग फॉर्म्युला काय आला, V स्क्वेअर बाय R. आणि मी विचारलंय P2 बाय P1. इज इट क्लिअर. नाही काल, हे काल नाही. तर आता हा फॉर्म्युला बरोबर आहे आय स्क्वेअर आर, बट
आपल्याला एक्सप्रेशन मध्ये काय झेड पाहिजे ना, ऑप्शन बघितलं आपण सगळं झेड आहे, म्हणून RL चा फॉर्म्युला इन टर्म ऑफ झेड फाइंड केला. मग P1 चा फॉर्म्युला सुद्धा काय इन टर्म ऑफ झेड पाहिजे आपल्याला, इन टर्म ऑफ झेड नाही, झेड येणारच नाही त्यामुळे इन टर्म ऑफ व्ही पाहिजे. आहे नको तिथे ऑप्शन मध्ये व्ही कुठं आहे काय नाही, मग व्ही ला व्ही कॅन्सल व्हायला पाहिजे ना, म्हणून RMS व्हॅल्यू रिअल पॉवरचा फॉर्म्युला काय व्ही आहे, व्ही RMS IRMS. मग व्हीचा आयचा फॉर्म्युला यूज केला व्ही बाय आर, व्ही स्क्वेअर बाय आर झाला, कारण व्ही स्क्वेअर कॅन्सल करायचं आपल्याला. गॉट इट. आणि त्यामुळं P2 बाय P1 विचारलंय. तेच तुम्हाला मी अजून सांगतो की असं काय तर अंडरस्टँडिंग करून जाऊ नका, विचारून जावा. व्ही स्क्वेअर बाय झेड स्क्वेअर आर इंटू P1 आहे, डिवाइड बाय P1 म्हणजे उलट P1 मल्टिप्लाय पाहिजे ना, आर अपॉन व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर गेट कॅन्सल, व्ही स्क्वेअर गेट कॅन्सल, म्हणजे ते झालं की सरळ इज आर स्क्वेअर बाय झेड स्क्वेअर. ऑप्शन सी हेच चाललं असतं की नाही, हे चाललं नसतं. आय स्क्वेअर झेड असा काय फॉर्म्युला येत नाही, ह्याच वेळेला जायला पाहिजे. दिस इज द करेक्ट वे. काय झालं, हा प्रॉब्लेम कळाला सगळ्यांना, एव्हरीवन?